शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत? शेतकऱ्यांच्या मागण्या अशा आहेत की या कारखान्यानं हे नवीन प्रशासन जे आलंय या लोकांनी शेतकऱ्यांना तुमचे शेअर्स रद्द झालेत म्हणून सांगितलंय, ते आमचे शेअर्स नियमित करावेत ही पहिली मागणी आमची। दुसरा विषय आहे की कर्मचाऱ्याचे पगारीचे 12.5 कोटी रुपये या कारखान्यानं थकविलेले आहेत। हे प्रशासन म्हणतंय आमचा संबंध नाही, परंतु ज्याचा संबंध आहे त्यानं यावं आमचे पैसे द्यावे। आणि जे 574 कर्मचारी या ठिकाणी कामाला होते त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले, एकही कर्मचारी या ठिकाणी कामावर घेतलेला नाही। आदरणीय मुंडे साहेबाला लोकांनी 40,000 रुपये एकरनं जमीन दिली आणि त्यावेळेस मुंडे साहेबांनी शब्द दिलता ज्यांनी 40,000 रुपयाला जमीन दिली आहे त्या सगळ्या भूमिपुत्रांना कामावर घेतो, परंतु त्यांनाही काढले। त्याच्यासोबत शेतकऱ्याचे थकीत ऊस बिलाचे जे पैसे आहेत 3 कोटी रुपये ते हे लोक द्यायला तयार नाहीत आणि जे तोड वाहतुकीचे 2.5 कोटी आहेत ते सगळे मिळाले पाहिजेत। या सगळ्या मागण्यासाठी शेतकरी आणि कर्मचाऱ्याच्या वतीनं या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। कारखाना प्रशासनाने शेतकऱ्याचे बिल 14 दिवसांमध्ये अदा करावे लागतात, ते त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्यावेळेस पाठपुरावा केला होता का नाही? शेतकऱ्यांनी भरपूर पाठपुरावा केलाय। शेतकरी कर्मचारी पाठपुरावा करून 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 थकून गेले, परंतु तरी काही मेले। आता येथे एक कर्मचारी आलाय मेला, आता कोर्टात चालू आहे, परंतु शेतकऱ्याला कर्मचाऱ्याला न्याय मिळाला नाही आणि म्हणून लोकशाही मार्गाने जर न्याय मिळत नसेल तर आम्ही ठोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आलो। यापूर्वी या कारखान्याने एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी काही शेतकऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना काही बैठक घेतली होती का? काहीच नाही, आम्हाला नोटीस नाही, बैठक नाही, काहीच नाही। त्यांनी सांगितलं की कोर्टातून शेअर्स लॅप्स झाले, अरे मग कोर्टाची आम्हाला नोटीस यायला पाहिजे का नाही? काहीच नाही। आणि तुमचे तुम्ही डिक्लेअर करून टाकणार का रद्द झाले शेअर्स म्हणून? त्याच्यामुळे हे आम्हाला मान्य नाही। तुम्ही काही बी म्हणाल ते आम्ही मान्य करायचं असं होऊ शकत नाही, आम्ही मालक आहोत कारखान्याचे। भाऊ, आता हे राज्यभरात हा विषय चर्चेला येऊ शकतो। सध्या महाराष्ट्राचं अधिवेशन चालू आहे। भाऊ अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनाच्या काळामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक आमदार हा मुद्दा उठवण्यास आपण काय करणार त्यांच्याशी? आणि आता खरं तर पंकजाताईंनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या मंत्री आहेत, त्यांनी जर लक्ष दिलं तर 1 मिनिटात प्रश्न सुटतोय। परंतु काय झालंय माहिती नाही, त्यांना वेळ आहे नाही काय माहिती नाही, परंतु त्या या प्रश्नाकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाहीत। या माध्यमातून आमची त्यांना विनंती आहे, तुम्ही एवढ्या लोकांचा आक्रोश तुम्ही बघावा आणि आम्हाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। मनसेला शेतकऱ्याचा पाठिंबा आहे, शेवटची भूमिका सांगा। मागण्या मान्य नाही झाल्या, शेवटची भूमिका। मनसे मागण्या जर मान्य नाही झाल्या तर हा कारखाना चालू देणार नाही म्हणजे नाही। धन्यवाद भाऊ।